आम्ही घेऊन आलो घरी चिकन कापून लावायला ताटन तू खरी करणार 2 मिनिटं धरायला लागायचे. हां तू तिकडं बघणार कसं इकडं कसं बघणार आता बरोबर मी चिकन कापून घेतोय. नेणार आहे का काय ते देव आपलं नव्हतं कळणार कसा हिशोब थोडंसं मटण पण आणलंय आम्ही आणि कोंबडी कापलेली कोंबडा हा उलट ठेवायचं तो बी कसं ठेव चिरायचं चालू झालंय सुक्यासाठी. मग तिथं हे कुठं हे बाजूलाच काढायचे. सुक्याचं वेगळं काढा आणि ह्याचं वेगळं काढा. ते सुक्यासाठी काढतात ना आणि कालवण्यासाठी. काही लोक खाल्लं ना तिथं जेवण करीत बसायला काय नाही आधी चपाती करून येतो की भात भिजवताना येतो ते काढलं पाहिजे. पाकडलं तर पाहिले बघ चिरून झालेलं सगळं. चिकनचं कालवण्यासाठी सुक्यासाठी आणि मटण वापरून ठेवायचं आहे. आणि हळद टाकली. मीठ टाकलं. एक चमचा टाकलाय मीठ नंतर जेवण टाकायला. मीठ टाकायला लागते आणि हे आमची चटणी घाटी मसाला 1 चमचा टाकतो. आता हे सर्व मॅरिनेट करून घ्यायचं. मिक्स करून घ्या प्रॉपर. किंवा हे पण नाही एवढं नेलं ना की काय काढून फ्रीजमध्ये ठेवा. तर झालं पूर्ण हे करून मग आपण डायरेक्ट बनवायला सुरुवात करू. तोपर्यंत इकडं मसाला वगैरे कांदा बिंदा कापून ठेवतात. काय टाकलं ते हे टाकलंय थोडं हिंग तेल टाकलं हिंग आणि मटण टाकतो. तर फक्त वापरून घ्यायचं ना. त्याला कांदा खोबरं सगळं बाजू नंतर लावायचं असं नाही असं आहे ना तुम्हाला. इकडं पण बघा चाललेलं आहे. कांदा टोमॅटो 1.5 चमचे 2.5 चमचे घातले तेल तर झालं. तेजपत्ता
तेजपत्ता काढला आहे, थोडं हिंग आहे. खोबरं खोबरं चिरून जिऱ्याशिवाय आणि घेणं पडणार दोन्हीला दोन. बास बास कांदा टाकला. थोडं गरम मसाला टाकला. ह्याच्यात पण थोडा गरम मसाला. कांदा पुरण द्यावा. बास का तर ते आताच ठेवलं आहे. कालवणाचं टाकतेस का? सुक्काचं आहे ना. हां, सुक्याचं टाकलं. ठेव खाली. टोमॅटो आता कालवणाची तयारी चालली आहे. तूप ठेवलं आहे. आता तेल टाकते. 1-1.5 चमचे ना. 2-2.5 चमचे टाकते ते. ते काय मीठ टाकते ना. मीठ टाकले मी पण कांदा लवकर भाजतो. हम्म. थोडंसं टाकलं कांदा भाजता बघा. तेजपत्ता, हिंग, हिंगाने पचतं म्हणून हिंग टाकते. त्यासाठी हिंग वापरायचं असतं. जेवण पचन. तो मोठा कांदा कशाला ठेवलाय? का खायला? खायला होय? रस्स्याचं सूप बनवणार आपण. हां, हे हाडांचं रस सूप म्हणतो ना याला. आणि कसं गावठी कोंबडा आहे. घरामध्ये खाणार आहे. मला जमलं कॅमेरा धरल्यामुळे. नाही खायचं हवे असतं ना. चांगलं लागतं म्हणून. तर शिजले का चेक करतो. बघ नरम गार होईल. शिजले का थोडं चेक करतो. शिजलं 5-10 मिनिटात शिजून जाईल. एक नंबर टेस्ट लागते गावठी कोंबडा. शिजत आले तर आता मसाला टाकतो. कांदा खोबरं आणि आलं आलं लसूण त्याची आणि पेस्ट आहे. कोथिंबीर आहे. ओके. अर्धं इथे टाकणार अर्धं कालवणार ना.
सुक्या जास्त टाकायचं काल ना. काय नगळे लय पण नाही बरोबर. थोडं पाणी टाकलं 1 ग्लास आणि थोडं हलवून 5 मिनिट ठेवशील ना, 5-10 मिनटं. तू जर कोथ कालवणच आहे. पाणी सुटलं थोडं ना. तेव्हा त्यात अजून नाही. वरती पाणी ठेवलेलं आहे थोडं, म्हणजे ते गरम झालं की ते नंतर टाकलं ना आपण ते. थोडी कोथिंबीर टाकतो वरनं सुक्यामध्ये. याच्यावर खायला असतं की बरं झालं असतं. हे शिजलं असतं हळूहळू. ठीक आहे. आता सुकं झालेलं आहे. आता काय 5 मिनिटांनी बंद कर. 5 मिनिटांनी बंद कर. मी थोडं मसाला लावित नाही ना. थोडंसं ह्याचं सूप काढतो प्यायला गरम गरम. थोडं रश्श्याचं सूप काढलं गरम गरम प्यायला. एक नंबर टेस्ट लागते. आणि त्यात टाकतेस हात भाजेल की. तर हे आता हे शिजायला सोडायचं ना. 5-10 मिनिटांनी एकदा चेक करून मग संपून टाकायचं, रेडी करायचं. कोथिंबीर टाकूया मस्त पैकी. झाकण ठेव मग आता, नाही असू दे तसंच. ताटाला सगळं लागतं तेलकट. हे झालं तर आता आई भाकरी बनवायला घेते. भाकरी झालं की मग जेवायला जाऊया.